फलटणच्या राजकारणात पुन्हा एकदा आव्हान प्रति आव्हानाचं राजकारण पाहायला मिळाले। रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांना पोलीस बंदोबस्त न घेता फलटण शहरातून फिरून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं। हे आव्हान स्वीकारत रणजित नाईक निंबाळकरांनी बुलेटवरून गजानन चौकात फेरफटका मारला। इतकंच नाही तर रामराजेंच्या निवासस्थानाबाहेर ते पोहोचले। यावेळी माध्यमांशी बोलताना नुसतं आव्हान देऊन चालत नाही, आव्हान स्वीकारल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी यावं लागतं असं म्हणत रणजित नाईक निंबाळकरांनी रामराजेंना प्रत्युत्तर दिलं। मुचरला सुट्टी नाही, त्याच्या हातात शेवटपर्यंत त्याला लढत द्यायला लागणार आणि त्याच्यात हिंमत नाही हो। त्याला म्हणावं ते पोलीस संरक्षण बाजूला काढ की मग बघू ना लोक काय करतात। अहो कशाचं राजकारण, पोलीस चौकीचं राजकारण करते। काहीतरी गेलं पिस्तूल लटकवून, ते पिस्तूलच पळून नेलं, काय लव हे तरी। तेव्हा ती भयंकर हाऊस आहे, इथं पिस्तूल। आता तर त्या दिवशी मी फोटो बघितला, दसऱ्याच्या पूजेला हात्याला पुसतो आपण, 6 पिस्तूल आहेत। एकमेव माणूस असेल 140 सालेचा की ज्याच्या नावावर कायद्याने 6 पिस्तूल आहेत। हे काय मी तुम्हाला सांगू का, त्याचा इगो मराठीत काय म्हणतात माहित नाही मला, हिमालयाच्या उंचीपेक्षा तो स्वतःला मोठा समजतो। काही लोकांना वाटतं की आपणच परमेश्वर आहे, त्यातला तो माणूस। जेव्हा म्हणतात समोरासमोर या तेव्हा हे बेडात बसतात, लपून बसतात। आणि आज गेले 2-3 वेळा त्यांनी आवाहन केलं की विदाउट पोलीस सिक्युरिटी तर रणजित निंबाळकरने बाहेर पडावं, त्याला दाखवतो। आता मी आज सुद्धा एकटाच आलेला आहे तुमच्या समोर, मी एकटाच बसलेलो आहे पत्रकारांच्या समोर। मी इथं जे काही कार्यकर्ते आले त्यांना मी आव्हान केले की कुणी पुढे यायचं नाही, कुठलाही इथं पोलीस संरक्षण नाही, काय नाही काय। एकदा तरी आपण आपली मर्दुनकी दाखवा, नुसतं आव्हान देऊन चालत नाही। आव्हान स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी यावंही लागतं। तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही आलं पाहिजे होतं। आज 10 वाजून गेलेले।